हे मंडळी नमस्कार. आज आपण ब्रेकफास्ट स्पेशल बॉईल एग सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलंय ब्राऊन ब्रेड, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, 2 चमचे आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि 4 चमचे आपण घेतलेली आहे सत्तू पावडर. याची आपण चटणी बनवणार आहोत. त्याचबरोबर अमूल बटर, चीजचे स्लाइसेस, थोडीशी दही घेतलेली आहे, आपल्याला चटणीमध्ये टाकायची आहे नंतर ती, आणि बॉईल एग्स घेतलेले आहेत. केचप आहे, टोमॅटो सॉस किंवा केचप तुम्ही काही घेऊ शकता. चला मग मी एकीकडे चटणी पण बनवून घेते आणि आता आपण एका बाउलमध्ये जे एग्स आहेत ते ग्रेट करून घेऊया किसणीच्या साह्याने. हे बघा याप्रमाणे. अतिशय चवीला एकदम उत्तम असे लागतात हे सँडविच. तुम्ही सकाळी सकाळी ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही बनवू शकतात. खूप टेस्टी लागतात, मुलं आवडीने खातात आणि प्रोटीन युक्त असल्यामुळे आपण सगळे म्हणजे हेल्दीच गोष्टी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे मुलांसाठी पण एकदम पौष्टिक असे आहेत. हे बघा मी सगळे असे ग्रेट करून घेतलेले आहेत. थोड्या लाईटचा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे तुम्हाला बघा दिसतंय का, याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी एक छोटा क्यूब आहे मॉझरेला चीजचा, तो पण ग्रेट करून घेऊया आपण याच्यामध्ये. मी साईडला एका ट्रे मध्ये घेते करून, हे बघा याप्रमाणे, आणि ते आपण एग्स मध्ये मिक्स करून घेऊया. याप्रमाणे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण चीज आणि एग जे आपण ग्रेट करून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर आणि सॉल्ट टाकणार आहोत थोडंसं. तुम्हाला जसं हवं तसं टेस्टनुसार तुम्ही सॉल्ट ऍड करा, कारण की बटर आणि चीज मध्ये पण सॉल्ट असते, त्यामुळे थोडंसं कमीच ऍड करा सॉल्ट. तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि एक छोटा बाउल घेऊया. त्याच्यामध्ये 3 चमचे केचप घेतलाय आपण. त्यामध्ये आपल्याला हे चीज स्प्रेड जे आहे ते 2 चमचे टाकायचं आहे. तर मी टाकून घेते. त्याच्यामध्ये 2 चमचे टाकायचे आपल्याला. हे बघा, आपण सगळ्या हेल्दीच गोष्टी वापरलेल्या आहेत. ब्रेड सुद्धा आपण ब्राऊन ब्रेडच वापरलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता मिक्स हर्ब्स असतात ते ऍड करून घ्यायचे आहेत. हे बेसिकली म्हणजे पिझ्झा आणि सँडविच मध्ये यांचा वापर होतोच, त्याच्याने आणखी टेस्टी बनते सँडविच आणि पिझ्झा. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून याचं स्मूथ बॅटर बनवून घेणार आहोत. आपली ग्रीन चटणी पण रेडी आहे. तर चला मग आता सँडविच बनवायला घेऊ. त्याच्यासाठी मी 4 स्लाइस घेत आहे ब्रेडच्या आणि आपल्याला या प्रत्येक स्लाइसला जे आपण चीज आणि केचपचं जे बॅटर बनवलेलं आहे स्मूथचं, ते स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा याप्रमाणे. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होतो, तो प्लीज इग्नोर करा. याप्रमाणे मी सगळ्या ब्रेडला हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घेते. खाली आपण खालच्या साईडने जे ब्रेड ठेवणार आहोत, म्हणजे ज्याच्यावरती आपण फिलिंग टाकणार आहोत, त्या स्लाइसेसला हे आपल्याला केचपचं जे स्मूथ आपण बनवलंय बॅटर ते लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे एग्स आणि चीजचं जे आपण मिक्सचर बनवलं होतं ते असं पूर्णपणे व्यवस्थित असं फिल करून घ्यायचंय. बघा, भरपूर असं ठेवून असं व्यवस्थित त्याला स्प्रेड करायचं. खाली थोडंसं पडतंय तर थोडंसं इग्नोर करा, कारण की आपण ते ग्रेट करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं पडणारच आहे खाली. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या ब्रेडच्या स्लाइस वरती फिल करून घेत आहे. व्यवस्थित असं पूर्ण सगळीकडे स्प्रेड करायचं ते. बघा, खाली आपण केचपचं जे बॅटर लावलं आणि वरून जे आपण स्लाइस ठेवणार आहोत त्याला आपल्याला ग्रीन चटणी लावायची आहे, म्हणजे थोडंसं तिखट
गोड असं कॉम्बिनेशन बनवून, म्हणजे ते एकदमच गोड पण लागणार नाही आणि एकदमच तिखटही लागणार नाही. तर मी फक्त तुम्हाला हे दाखवण्यासाठी म्हणून लावून दाखवली एका स्लाइसला चटणी. तर आपल्याला त्याआधी ह्याच्यावरती हे बघा, याप्रमाणे अशी चटणी लावून घ्यायची आहे. आपल्याला वरतून जे स्लाइस ठेवायचे, पण त्याआधी आपल्याला आता चीजचे जे स्लाइस आहेत ते याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. तर मी हे आता काढून आणि ठेवून घेते. आपल्याला 4 स्लाइसेस लागणार आहे, कारण की आपण 4 सँडविच बनवत आहोत. तर 4 याच्यावरती आपल्याला 4 स्लाइस ठेवून घ्यायच्या आहेत. बघा, याप्रमाणे. मुलांना चीज खूप आवडत असते, त्यामुळे मी चीजचा वापर थोडा जास्त केलेला आहे. आणि सँडविच पिझ्झामध्ये जेवढं चीज असेल तेवढं ते टेस्टी लागतं. त्याच्यामुळे आपण बाहेर न खाता घरीच तुम्ही असं जर बनवून दिलं ना मुलांना, तर मुलं आणखी एन्जॉय करून आणि आवडीने खातात. आणि प्लस कसं समाधानही भेटतं आपल्याला. आपण स्वतः ते बनवलेलं असतं, त्याच्यामुळे हायजीनचा पण प्रॉब्लेम नसतो काही. आणि आपण स्वतः जर मुलांना बनवून खाऊ घातलं तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. कधीतरी ठीक आहे, बाहेरचं पण खाऊ म्हणजे खायची इच्छा होते, पण त्यातल्या त्यात कसं घरी तुम्ही ट्राय करून मुलांना दिलं ना खायला, तर मुलांना जास्त आनंद होतो आणि आपल्यालाही समाधान वाटतं की चला बाबा, आपण व्यवस्थित बनवून खाऊ घालतो, त्यामुळे मग ते समाधान वाटतं. तर आता मी व्यवस्थित स्लाइस आता ठेवून घेतलेली आहे आणि तवा पण तापायला ठेवलेला आहे. तर आपण चम्मचच्या साह्याने या तव्यावरती आता बटर पसरवून घेऊया आणि मग आपल्याला हे सँडविच एक एक करून ठेवायचे आहेत. तर हे बघा, मी बटर व्यवस्थित असं पसरवून घेते, म्हणजे तव्याला ते सँडविच आपलं चिकटणार नाही. आणि ती जी बाजू आहे, जी आपण बटरच्या साईडने जी तव्यावरती ठेवली, ती पण व्यवस्थित अशी रोस्ट होईल. आपण इथे तव्याचाच वापर करत आहोत, सँडविच मेकरचा वापर नाही करत आहोत, कारण की सर्वांकडेच सँडविच मेकर अवेलेबल असतेच असे नाही. त्याच्यामुळे असं काही नाही की आपण सँडविच मेकरमध्ये सँडविच बनवायला पाहिजे. तर आपण तव्यावरतीही अतिशय टेस्टी असे सँडविच आपण बनवू शकतो. काहीतरी थोडासा जुगाड आपल्यालाही करायला लागतो. तर मी पण तसाच जुगाड केलेला आहे. तर मी वरून पोळपाट ठेवलेला आहे आणि थोडंसं त्याला हाताने प्रेस केलंय, म्हणजे व्यवस्थित असे ते सँडविच दाबले जातील आणि व्यवस्थित रोस्ट होतील. बघा, याप्रमाणे. सँडविच मेकरमध्ये फक्त कसं आहे ना, ते सँडविचला तुमची व्यवस्थित अशी डिझाईन येते, त्यांचा लुक असा भारी दिसतो, त्याच्यामुळे अजून म्हणजे खाताना ते वेगळं वाटतं असं. बाकी टेस्टमध्ये काहीच नाही, टेस्टमध्ये तर सेमच लागतं. तुम्ही तव्यावरती करा नाहीतर मग सँडविच मेकरमध्ये करा, टेस्ट तर सेमच लागते, फक्त त्याचा लुक चेंज होऊन जातो बस. आता बघा, मी बटर लावून घेतलेलं आहे थोडं थोडं, आणि आता आपण जी वरची बाजू आहे ती पलटवून घेऊया आणि तिलाही व्यवस्थित रोस्ट करून घेऊ. हे बघा, याप्रमाणे. किती छान असे मस्त असा कलर आलेला आहे बघा, आणि व्यवस्थित आपले असे रोस्ट झालेले सँडविच. आपण पुन्हा एकदा पोळपाट ठेवून घेऊया आणि दुसरी पण बाजू व्यवस्थित अशी प्रेस करून तिला रोस्ट करून घेऊया. तर झाले आहेत आपले सँडविच. मी हे काढून घेते साईडला आणि मी अजून 3 सँडविच बनवलेले आहेत, फिल करून ठेवलेले आहेत. तर ते आपण तव्यावरती ठेवून घेऊया. परत एकदा मी बटर टाकून त्याला चम्मचच्या साह्याने स्प्रेड करून घेते तव्यावरती, आणि आपण जे उरलेले जे 3 सँडविच आहे, जे मी फिल करून ठेवले आहेत, ते मी ठेवून घेते. आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर या प्रकारे बघू शकता तुम्ही. नक्की घरच्यांना बनवून खाऊ घाला, घरचे नक्की तुमच्यावरती खुश होतील. आता मी याच्यावरती पण थोडं थोडं बटर लावते
आणि ही बाजू पण आपण पलटवून घेऊया आणि व्यवस्थित असं दोन्ही साईडने लालसर असं ब्राऊन कलर येईपर्यंत असं रोस्ट करून घेऊया. आणि हे बघा रेडी आहेत आपले सँडविच. मी जे ग्रीन चटणी बरोबर दिलेलं आहे मुलांना खायला. मुलांनी खाऊन मला कॉम्प्लिमेंट पण दिली की खूप सुंदर झालेत म्हणून. अतिशय उत्तम असे टेस्टी असे झालेले आहेत सँडविच. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला. थँक्यू, धन्यवाद.